नमस्कार मित्रांनो, मी निसर्गोपचार तज्ञ स्वागत तोडकर आपलं मराठी वैद्य चॅनल मध्ये स्वागत करतो। तुमच्याकडे जे काही चांगलं आहे ना कुणाला सांगू नका, दाखवू नका कुणाला। तुमच्याकडे जे काही चांगलं आहे कुणाला दाखवायचं नाही आणि तुमच्याकडे दुःख आहे ते कधी कुणाला सांगायचं नाही, कारण तुमच्या दुःखाशी दुनियेला काही देणं घेणं नाही। किती जवळची मैत्रीण असू दे, तुम्ही सांगायला लागला काय सांगू ग, सून माझी अशीच करती तशीच करती, ती म्हणा होय ग होय होय बरोबर आहे बरोबर आहे। तुम्ही जरा पुढे गेलं का नाही म्हणणार कर की आता पाप ग पाप फिडती असते, हा कर्म केलेली फिडतेस, आता सून बरोबर मिळाली अशीच पाहिजे होती लोकांना। ते तुमच्या माघारी तुमचे कार्यक्रम करते। तुम्ही काहीतरी दागिना करा, एखादा नवऱ्यानं करून घातलेला किंवा तुम्ही स्वतः करा, कष्टाने एखादा दागिना करा, मैत्रिणीला दाखवा हे बघ बाई मी अमुक अमुक दागिना केला। लगेच ती म्हणत्या काय सांगते, असं मुंगसासारखं तोंड करून बघत्या, खरंय खरं काय, आणि पुढे गेल्यावर म्हणणार काय सगळं नवऱ्याचं चोरूनच केलं असेल, कुणाला तर टोपी घातली असेल, भावाकडं पैसा आणला असेल, असंच काय ना काहीतरी सांगत बसतात। त्यामुळं चांगलं कुणाला दाखवू नका, वाईट कुणाला तुमचं काय असेल दुःख असेल सांगू नका। दुनिया फक्त गंमत बघायला आहे। येऊन तुम्हाला, तुम्ही आजारी असलात ना, हे 10 रुपयाचा बिस्किट पुडा घेऊन येतात नाही, मुद्दाम म्हणून तुम्हाला बरोबर ते तुम्हाला कार्यक्रम करायलाच येतात। ती नसल्याने घरात घ्यायची नाहीत बघा, अजिबात घरात घ्यायची नाही, काय वाटतं ते होते, काय रुसली तर चालेल, राहू दे तिच्या मड्याला जायचं। हा, आणि हे महिला मंडळ लवकर मरत नाही, खरंच मरत नाही। ही नुसतं म्हणायचं लेकाचं लगीन बघितलं की डोळं मिटायला मोकळी, सुनाचं तोंड बघितलं डोळं मिटायला मोकळी। बघू बरं लेकाचं लगीन झाल्यावर दुसऱ्या दिवशी घेती का कार्यक्रम करून, मरती का बघू बरं, मरत नाही। म्हणजे हा नातवाचं तोंड बघितल्याशिवाय मरती म्हणजे, आणि 2 वर्षाची अशा पुढे उडतीच ती। बरं नातवाचं तोंड बघितलं 5वी करावं आणि हिनं आपलं कार्यक्रम करून घ्यावा का नाही, म्हातारी मरत नाही बघा, तिथं बी मरत नाही। म्हणजे नातवाला खेळवायला कोण नको का, शपथ दे बरं, तू शपथ देऊन सांग तुझं पोरग तुझं ऐकत नाही, तुझं नातू काय तुझं ऐकणार आहे, हा कशाला पाहिजे। बरं तरी सुद्धा असू दे, आशा आहे। नातू 10वीला गेला, 10वीची परीक्षा दिली, मोठा झाला का नाही, 10वीची परीक्षा दिली, 10वीचा निकाल ऐकल्यावर दुसऱ्या दिवशी म्हातारीनं आपलं काहीतरी गळपास लावून घ्यावा का नाही, मरत नाही बघा। म्हणजे हा एवढा दांडगा झालाय, हातात तोंडाला आलाय, आता त्याचं लगीन बघितल्याशिवाय मरणार नाही। आणि त्यातनं चुकून जर नंबर लागलास तर नातवाला म्हणजे इकडे ये ये बाबा ये इकडं, हा बघ मी मेलो तरी तू काय लय रडू नकोस। ते म्हणते का, नाही नाही मी मेलो तरी तुझ्याच पोटाला येणार आहे, म्हणजे तू आमचा पाठलाग सोडूच नको, तू जाणार कवा तेवढं सांग। रचल्या तिथं शिणी नेऊन रचल्या स्मशान भूमीत तरी सुद्धा कळत नाही। म्हणून विनंती करतो, हे बघा परमेश्वर तुम्हाला मरणाच्या दारात उभं करायच्या अगोदरच तुम्ही सुधारा, असं मला वाटतंय। नाहीतर कसं होतंय, मरणाच्या दारात उभा गेलं का नाही मग तुम्हाला जीवनाचा अर्थ कळायला लागतोय बघा, पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते। मरणाच्या दारात उभा राहायच्या अगोदरच आयुष्याचा अर्थ समजून घ्यायचा, आयुष्य हसत खेळत आनंदात घालवायचं। किती मिनिट आयुष्यात, किती सेकंद आयुष्यात राहिलेत काय माहित नाही, उद्या सकाळचा सूर्य मी बघीन की नाही माझी मला सुद्धा गॅरंटी नाही। इथं आहे का असं कोण सांगा बरं, देतंय का चॅलेंज उद्या सकाळचा सूर्य मी बघणार, कुणाला भरोसा नाही, आयुष्याचा भरोसा नाही बघा। बेल वाजली, घंटी वाजली, परमेश्वरानं वाजवली, ही गोष्ट खरी आहे। म्हणून पाया पडतो, हे दवाखाना विवाखाना काय डोक्यात ठेवायचं नाही, घरच्या घरी इलाज करायचं। निसर्ग एवढी ताकद आहे का कुणाकडे सांगा बरं। आता हा जो पाऊस पडायलाय बाळूमामांचा हा आशीर्वाद आहे, सगळ्यांना मिळायला लागलाय। या दिवसात पाऊस पडतो का, पण हाय का नाही, म्हणजे देव इथं आहे। आणि तुम्हाला सांगू का, हे तुम्ही इकडं बांबोड्याच्या अलीकडे राईट मारला आम्ही, त्याच्या तिकडं काहीच नाही, राईट मारला तुमच्या गावाच्या सुरुवातीला जे जे उकरलेलं आहे ना तिथनं पाऊस सुरू झालाय की इथपर्यंत आहे, आणि तिथनं तिकडं नाही। माझं पटत नसेल तर कोण पाहुणा असेल तर त्यांना फोन करा आणि त्यांना विचारा तिकडे पाऊस आहे का। पाऊस फक्त एवढ्या एरियात आहे, म्हणजे बाळूमामा स्वतः इथं हजर झालेले आहेत, आलेले आहेत, ते आशीर्वाद आहे। आणि तो आशीर्वाद घ्या आणि पाया पडून सांगतो परमेश्वर आहे, हो परमेश्वर आहे, फक्त श्रद्धा पाहिजे। परमेश्वराला पैसे नको आहेत, त्याच्याकडे काही कमी नाही आहे। तुम्ही इथं या, रुपया देऊ नका, चालतंय, रुपया नको आहे, तोच तुम्हाला देतोय सगळं। त्याला काय द्यायचंय सांगा की, फक्त एकच गोष्टीचा देव भुकेलाय, तो म्हणजे
श्रद्धा पाहिजे, श्रद्धा पाहिजे, परमेश्वरावर भरोसा ठेवायचा आहे. प्रत्येकाला वाटतंय काय काय देवाला 100 वेळा पाया पडलं तरी काय माझ्या अडचणी दूर होतच नाहीत. अहो अडचणी निर्माण तोच करतोय आणि तोच तुम्हाला बाहेर काढतोय. नाहीतर अडचणी जर तुम्हाला आल्या नसत्या मला नाही वाटत की तुम्ही देवाला पाया पडला असता. चांगलं झालं की कोण देवाचं नाव काढत नाही. हा बंगला बांधला, आयुष्यभर कष्ट केलंय, कष्टाचा चीज श्रम साफल्य. बंगल्याला नाव काय? श्रम साफल्य. मी आयुष्यभर कष्ट केलं. अरे खुळ्या, तुला कष्ट करायला ताकद त्यानंच दिली, हे लक्षात ठेवायचं. आणि वाईट झालं की देव माझ्याच बाबतीत असं का करतोय, मलाच देव असं का करतोय. अहो तुम्हाला असं करतोय म्हणजे देवाचं तुमच्याकडे लक्ष आहे, लक्षात ठेवा. आज मी म्हणलो असतो नाही नाही पाऊस आहे नका चला जाऊ परत, बरोबर आहे का नाही, पण देवाने हे काम दिलंय ना मला, हे मला पाऊस असू दे, ऊन असू दे आणि भूकंप येऊ दे, तरी सुद्धा मला हे काम करायलाच पाहिजे. आज देव माझी परीक्षा बघत असेल, ह्या पावसात सुद्धा जाऊन मी उभारतोय का, देतोय का, सांगतोय का लोकांना बरोबर, तुम्ही पण ऐकताय का, हे ऐकताय ना, सगळ्यांना ह्याचं चांगलं फळ मिळणार आहे, हे लक्षात ठेवायचं. हे साधी गोष्ट नाही आहे. म्हणून विनंती करतो, निसर्गा एवढी ताकद कुणाकडे नाही. मी माझं काही विकायला आले, मी माझं दादा जरासा हात लावू नका प्लीज. माझं विकायला काय आलेलं नाही की मी इथं पैसे कमवायला आलेलं नाही. मी फक्त तुम्हाला पाया पडून विनंती करून सांगायला आलो की जे परमेश्वरानं सृष्टी निर्माण केली, ती सृष्टी निसर्ग जो आहे त्या निसर्गानं, देवानं तुम्हाला बघा लहान मुलाची काळजी कशी आई घेते, त्या मुलानं काय घातलं पाहिजे, त्या मुलानं काय खाल्लं पाहिजे, त्याला काय खायला घातलं पाहिजे, कोण बघतंय त्याची? आई बघते का नाही? तसं तुम्ही जर लहान होऊन आलात ना परमेश्वराजवळ, तर परमेश्वर सगळ्या गोष्टी तुमच्या बघतोय, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही फक्त श्रद्धेनं हात जोडणं गरजेचं आहे. तो तुम्हाला करतोय सगळ्या गोष्टी. त्यानं चोच दिली, त्यानं चारा पण दिलाय. आजार जरी असले, आपल्या चुकीमुळे आजार होतात. प्रत्येक गोष्ट ही आपण जबाबदार असतो या गोष्टीला. आजार आपल्या चुकीमुळे होतात, पण त्या आजारातून बाहेर पडण्यासाठी निसर्गात एवढ्या वनस्पती दिल्यात, माहिती आहेत का तुम्हाला? पण लक्षात ठेवा, तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींना खूप नडताय. आपण म्हणतोय राजा सुद्धा सुईला नडतोय, पण तुम्ही प्रत्येक गोष्टीला नडताय, तुम्ही प्रत्येक गोष्टीला तुम्ही आजारी पडताय. तर आजपासून आजार बिजार डोक्यातनं काढायचं. काही झालं तर तोडकर संजीवनी तुमच्या सोबत आहे, लक्षात ठेवायचं. कोल्हापूर काही लांब नाही. आमच्या इथं आल्यानंतर कमी वेदनेत, कमी खर्चात आणि कमी वेळेत आम्ही लोकांना बरं करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याकडे महाराष्ट्रापासून, आमच्या कोल्हापूर पासून राजस्थान पर्यंतचे सगळे डॉक्टर आहेत माझ्याकडे. मी राजस्थानवरून डॉक्टर आणलेले आहेत, जे नाडी परीक्षण करतात, जे वैद्य आहेत ते राजस्थान पर्यंतचे. त्यांनी नाडी बघितली ना, तुम्ही काय खाऊन आलाय ते पण सांगतात. आणि हे नाडीवरनं कळतं प्रत्येकाच्या शरीरामध्ये काय घटक आहेत, किती आहेत, ते बरोबर आहे का नाही, हे परफेक्ट समजतं. हाताची 5 बोटं सारखी आहेत का, वेगवेगळी आहेत ना, तशा पद्धतीने प्रत्येकाच्या शरीरामध्ये एकेकाला 250 शुगर आहे पण लक्षणं काहीच नाहीत. तर लक्षण असल्याशिवाय आजार मान्य करू नका, पाया पडतो. 250 असू दे तिकडे 500 असू दे, भ्यायचं नाही, आम्ही तुमच्या सोबत आहे. आणि शुगर मध्ये माणसं मरत नाहीत. किडनी फेल जायला किती तपासण्या करता तुम्ही, क्रिएटिन लेवल सारखं जायचं, क्रिएटिन लेवल चेक करायचे. पूर्वी आमची आजी म्हणायची ठेच लागली तर तिकडे लक्ष देऊ नकोस, लक्ष दिलं की सारखं त्याच्यावरच लागायचं, मनात असायचं. आणि लक्ष दिलं की जखम बळावते, हे आपल्याला माहिती आहे. आमची आजी लय वांड होती. आमची आजी साधे नव्हती लहानपणी. ही आता तुम्ही पोरलं आहे ना, आमची आजी बघायला पाहिजे. आमची आजी केसांना तेल लावायची लहानपणी. शाळेला जाताना लहानपणी कपडे मिळाले नाहीत, एकच पांढरा शर्ट आणि खाकी चड्डी. जून मध्ये शाळा सुरू होताना ती घ्यायची. 15 ऑगस्टला मास्तर म्हणायचं सगळ्यांनी धुवून व्यवस्थित कपडे. 15 ऑगस्ट पर्यंत आमची फाटलेली असायची पॅन्ट पाठीला. आजी आमची वाकळ शिवता शिवता त्यातनंच लाल कपड्याचा तुकडा घ्यायचा, चिटकवायचा, त्या वाकळाच्या दोऱ्यानंच ते शिवायचा आणि आम्ही लाल दिवा मिरवत शाळेला जायचो. हा, ते प्रभात फेरी काढायचं नाही, एक हात इथं आणि असं करत चालायचं आम्ही सगळ्यांना. ही परिस्थिती होती. आणि म्हणून आम्हाला जाणीव आहे. आता या मुलांना 3-3 ड्रेस आहेत आठवड्याला, आणि त्यात आता मम्मी जन्माला आली, आई नाही. आमच्या वेळेस कपडे मिळायचे नाहीत, हे कॉलर वगैरे सगळं ना तेल लावल्यामुळे काळं व्हायचं. आम्ही अशी शाळेला जाताना असं तेलाची ओघळ पुसत जायचं. आम्हाला पावडर लावायची नाही, डोक्याला तेल लावलं का नाही तेच तोंडावर फिरवायचं असं. आणि मास्तरानं ठोका टाकला की शेंबडाची नाळ आली की ते आम्ही असं पुसलं
की हे सगळं शेंबडानं चमकायचं, वरलं तेलानं चमकायचं, मेकअप करायची गरज लागायला. आणि ते सकाळी मारलेलं दुपारपर्यंत का नाही हे धूळ बसून काळं व्हायचं, मारुतीसारखं एवढंच काळं. आणि ते रात्री घरला गेल्यानंतर संध्याकाळी घरी गेल्यानंतर तोंड दोन्ही प्रकार नव्हता, दारातनच दप्तर फेकून द्यायचं, गेलाच बघा वड्याला. वड्याला जायचं, त्यातच हातपाय धुवायचं, सगळंच धुवायचं. आता तुम्ही समजून जावा. हा, वड्याला जायचं. ते आता मोबाईल घेऊन जातात का नाही, खरं सांगायचं तर ते पहिलं जे वातावरण होतं ना हेच पाहिजे होतं. पांदीला जायला काय टंबरेल घेऊन. तेव्हा जर मोबाईल असता तर काय केलं असतं कोणास ठाऊक. एका हातात टंबरेल आणि एका हातात मोबाईल. जाऊ दे आता, बाकीचं काय बोलायला नको. धुणार कसं आणि काय कसं ते असलं काय डोक्यात घेऊ नका, पाया पडतो. ज्या कामाला गेलाय ते काम करा आणि परत या. लय लोकांना ना असं आहे का नाही, बरीच लोक मला म्हणतात झोपच लागत नाही हो, म्हणून मोबाईल बघत बसतोय. मोबाईल बघतोय म्हणून तुला झोप लागत नाही, लक्षात ठेव. मोबाईल बघतोय म्हणून. मोबाईल जरा पेटीव बघू, कसा तुला झोप लागत नाही बघू बरं. हा, अहो झोप न लागण्यासाठी ना 100 रुपये आपण झोप उडवू शकतो एखाद्याची. 100 रुपये बघा की 100ची नोट दारात ठेवायची आणि गप घरात झोपून दाखवा. चॅलेंज आहे म्हणजे तुम्हाला झोप लागली तर. वाऱ्यानं उडून गेली असेल का, कुणी नेली असेल का, पाऊस पडतोय त्यात भिजली असेल का, कुठल्या तरी एखाद्या जनावरानं खाल्ले असेल का, हे रात्रभर विचार करत बसणार. 100 रुपये असू दे, लाख रुपये असू दे, सगळं तिकडे जाऊ दे बोंबलत म्हणायचं आणि गप झोपायचं. बघा बरं फुकट झोप लागते का नाही तुम्हाला. आणि झोप झाली ना माणसाचा 80% आजार निघून जातात. पण हल्ली किडाच मोठा आहे, झोपायचंच नाही. आता बघितलं ना रात्रभर वाहनं दिसतात बघा. हे गाड्या घेतल्यात, माणसं रात्रभर पळतात. पूर्वी रात्रीचं रस्त्यावर हंतरून घालून झोपलं तरी कोण गाडी अंगावर घालणार नाही, असं होती परिस्थिती. आता काय सांगा की हे मला वाटतं तुमच्या चरणामध्ये ना एक 30 वर्षापूर्वी एखादीच 4 व्हीलर असेल, पण आज घरटी 4 व्हीलर आहे. आज गाड्या लावायला जागा नाही, एकेका घरात 5-5 आणि 6-7 2 व्हीलर झालेले आहेत. हे सगळं आपणच बिघडवून बसलोय. म्हणून पाया पडतो, घरगुती उपाय करायचे. आजपासून आजारांना भ्यायचं नाही. हे आजार काय तो काय सांगा बरं मला. आणि माणसालाच काय आहे, हे उकिरड्यावरचं खाऊन, कचरा कोंडाळ्यातलं खाऊन प्राणी पक्षी जगतात. हाय का सांगा बरं, कॅन्सर आहे का कुठल्या प्राण्याला. हा, आता मला तुमच्या गावात राहू दे, असं कोण एक गाव दाखवा की ज्या गावात ऑपरेशन केलेला माणूस नाही, कुणाच्या पायात रॉड नाही, असं दाखवा बरं एखादं गाव. गावातली 10-15 तरी निघतील ज्यांच्या पायात रॉड आहे. स्ट्रेंथ टाकली, स्प्रिंग घातली, अमुक झालं तमुक झालं. महिला मंडळ तरी पाया पडून सांगतो 80% बायकांनी ना ह्यातल्या काय ना काय कुठं नाही कुठं 2 टाक्याचं का असं कुठंतरी फाडून घेतलेलं आहे, जखम लावून घेतलेली आहे, काहीतरी करून घेतलेलं आहे. कोण असं नाही सांगा बरं, काय गरज जाऊ त्या. पूर्वीच्या काळी कुठं गेलं हे सगळं. हे ह्यानं औषधं खाऊन मुळव्याध व्हायला लागले लोकांना. आणि त्याचा इलाज करायला तुम्ही माझ्याकडे येताय. मुळव्याध वगैरे असेल, बेलाचं पानं असतात ना, त्याचा रस करून प्यायचा, 5 दिवसात गायबच. लिंबू आणि सैंदव मीठ खायचं, लगेच गायब. एका दिवसात रक्त पडणं थांबून जाते. हे कमळाचं पान असतंय ना, कमळाच्या झाडाचं पान असते बघा, ते जरासच घ्यायचं, त्याच्यावर लोणी आणि खडीसाखर घालून ते जर खाल्लात ना, लगेच मुळव्याधातलं रक्त पडणं बरं. कुड्या ज्या असतात ना त्या लगेच थांबून जातात. करून तर बघा, लगेच बऱ्या होतात त्या. नुसतं खायचं आहे, लोणी आणि ते कमळाचं पान. अहो हे जे परमेश्वराला आपण जे वाहतोय ना, हे सगळं औषध आहे. गणपतीला दुर्वा वाहताय. तुम्हाला जर चांगलं राहायचं असेल, पोट विकार जर नको असतील, पचनाचा त्रास होऊ नये, अपचनाचा असं वाटत असेल, पोटा साफ व्यवस्थित व्हावं असं वाटत असेल, दुर्वांचा रस करायचा, 1 चमचा प्यायचा, आठवड्यातनं एकदाच प्यायचा, आठवड्यातनं एकदा. आठवडाभर परत तुम्हाला कुठल्याही अपचनाचा त्रास होणार नाही, उष्णता होणार नाही, पित्त होणार नाही, गॅसेस होणार नाहीत. मेन म्हणजे नाहीतर गॅसेस वाले काय बघायलाच नको. हे असं वाटतं यांना रॉकेटवर बसवावी, तरकन जातील. दिवाळीत फटाकीच लावावी वाटते तिकडे त्यांना. काय तर 3 रुपयाचं फुटानं खाऊन सगळं गाव जागा करत. एक तरी असे असतं ना, खावा तुम्ही, पण त्याच्यावर पाणी जरा योग्य पीत जाव. माणसं जेवतात पाणी पित नाहीत बघा. ते 20 मिनिटं जेवल्यानंतर 20 मिनिटं पाणी प्यायचं नाही म्हणतात. अहो पूर्वी पाणी घेतल्याशिवाय आई आमची जेवायला द्यायची नाही. बरोबर आहे का नाही. पाणी घेऊन जेवायला, ठसका लागू नये किंवा जेवताना घोट पाणी प्यावं. पण हे काय झालंय,
हल्ली काहीतरी वेगळंच काढले. हे जेवल्यानंतर सुद्धा 20 मिनिटं पाणी प्यायचं नाही. असला वास येतोय काय सांगायचं. ते एक होतं माझ्याकडे आलतं शिकायला, औदुंबर नाव होतं, नाव आणि देवाचं ठेवले. कधी हसत नव्हतं. सदानी कदा का नाही काय कुठला आजार होता कुणास ठाऊक, सदानी कदा असं वाटायचं ह्याचा मुकुटा करून का नाही ते कुठंतरी अडकवावा. सदानी कदा असं. आणि पेशंट वरती सारखं कोण आलं ना, माणसं एकतर आजारानं त्रस्त असतात. आल्यानंतर गप बाबा, आमच्या इथं कसं आल्यावर बाबा या बसा, आमच्या इथं चहा पाण्याची सोय फुकट आहे. सकाळी आला तर आम्ही दत्त महाराजांची आरती केल्यानंतर सगळ्यांना नाश्ता फुकट देतोय, प्रसाद म्हणून सगळ्यांना फुकट दे. लांबनं लोक येतात, भरोसा ठेवून येतात आणि परमेश्वर देतोय म्हणून आम्ही तुम्हाला देतोय. आम्ही आमच्या खिशातलं थोडीच देतोय. त्यानं दिलं नसतं तर आम्ही काय दिलं असतं तुम्हाला, आणि ते देतोय त्यात मी खुश आहे. गरजा कमी आहे. तो खेडेगावात राहिल्यामुळे कसं आहे माहिती आहे का, असं वाटत नाही की हेलिकॉप्टर मधनच फिरावं. काय लागतंय त्याला, जगायला काय लागतंय सांगा की. पोटाला खायला झालं, बाकी काही गरज नसते. पण आम्हाला पोटाच्या पुढचंच जास्त सुचतंय. मोबाईल हाय तो गप सांभाळावा का नाही. मित्र वापरतच नाही, सोडून द्या. तुम्हाला वाटत असेल ह्याच्याकडे लाख रुपयाचा मोबाईल असेल, मोबाईलच नाही. 2000चा सुद्धा, 1000 बटनाचा सुद्धा मोबाईल वापरत नाही. हाय ते माणसंच वापरते, त्यांच्याच फोनवरती बोलायचं. आपल्याला काय नाही, गरज नाही हो मोबाईल, गरज नाही. ते रात्रभर उगाच आपलं एकदा बघितलं होतं 15 दिवस, ते घेतल्यावर त्यात काय काय आहे बघायसाठीच मी रात्रभर जागा. त्यातल्या फंक्शन्स काय काय आहेत, त्यात युट्यूबवर काय काय आहे. अहो गाव बघतोय मी, कशाला बघू. मग कॅन्सलच केलं. हे झोप मोड व्हायचं म्हणलं चांगलं औषध आहे, हे नको घ्यायला. आपण घेतलं नाही. मोबाईल वापरणे नाही, खरंच सांगतो. म्हणजे मी तर वापरत नाही, तुम्ही वापरा, गरज आहे पण कमी वापरायचं. त्यामुळे माझ्या गरजा कमी आहेत. हे शर्ट मला वाटते कमीत कमी 15-20 कार्यक्रमाला घातलाय. 600-700 रुपयाचा शर्ट असेल, काढा की 20/700 काढा, किती खर्च आला बघा. हे धोतर मला वाटते आता आज हे भंडारा पडलाय म्हणूनच बदलायला लागेल, नाहीतर आणि 4 कार्यक्रम ह्याच्यावरच काढले असते. हे तुम्हाला हे पलटून आहे. आत बघितलं तर ह्याला डाग दिसतील तुम्हाला, फिरवून. आणि हे जर काम झालं की धुवायचं आणि टापर बांधायची, काम खलास. असं आहे. तर गरजा कमी ठेवायच्या. हे शेजाऱ्यानं गाडी घेतली, मी त्याच्यापेक्षा भारी घेईन. कर्ज काढून ते ऋण काढून सण करायचं जरा डोक्यातनं काढा. त्यानं घेतली ना, आपण त्यालाच गोड बोलायचं, त्याच्या गाडीत नाही हिंडायचं. तुम्हाला पेट्रोल टाकायला लागत नाही, हप्ता भरायला लागत नाही. विषय कट. काय लागतंय सांगा बरं. बरोबर आहे. ते आम्हाला ईर्ष्या दांडगी, त्यांना घेतली त्याच्याला भारीतलं, कुठं तर गुंटा विकीन तर त्याच्यापेक्षा भारीतली घेईन. कशाला पाहिजे, गप राहायचं बघा. गोड बोलणे, मस्तपैकी राहणे, गोड खाणे. हे तिखट खात नाही, आंबट खात नाही, आजपासून सगळं खावा. तुम्हाला मरू देत नाही, आम्ही आहे तुमच्यासोबत. काय होत नाही. काय लागतंय सांगा की. आणि शरीराला प्रत्येक गोष्टीची गरज आहे. हे गोड खाल्लंच पाहिजे. जे लोक गोड खात नाहीत ना, त्यांना नंतर थर अंग कापायला लागते बघा. कारण शरीरात गरज आहे. पूर्वीच्या लोकां खरोखर खूप हुशार होतील, म्हणून त्यांनी सगळ्या गोष्टी आपल्याला स्वयंपाकात आणल्यात. सगळ्यात मोठं जर कुठलं मेडिकल असेल तर ते आहे तुमचं स्वयंपाकघर. आणि सगळ्यात मोठा डॉक्टर कोण असेल तर ती आहे आई, मम्मी नाही बरं का.